नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। आपण सर्वजण तयारी करतोय म्हणजे 7वी स्कॉलरशिप परीक्षेची गणित विषयाची परिपूर्ण तयारी एकाच ठिकाणी आपली होतीये। यापूर्वी आपण घटक क्रमांक 15 पर्यंतचे सर्व घटक पाहिले, सर्व स्वाध्याय पाहिले, स्वाध्यायातले सर्व प्रश्न देखील सोडवलेले आहेत। आज सुरुवात करतोय नवीन घटकाला, घटक क्रमांक 16 आणि तो आहे वर्तुळ। वर्तुळ या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे सर्व आणि पुढील येणारे देखील सर्व व्हिडिओ सहजच आपल्याला उपलब्ध होतील आणि आपला एकही व्हिडिओ, एकही घटक, एकही प्रश्न मिस होणार नाही। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। त्याचबरोबर हे व्हिडिओज आपल्या इतर मित्रमैत्रिणींना देखील पाठवा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि ते देखील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवू शकतील। त्याचबरोबर व्हिडिओ आवडले तर लाईक देखील करत चला आणि आपल्या मोलाच्या अशा कमेंट्स देखील करत चला। चला तर मग सुरुवात करूया घटक क्रमांक 16 वर्तुळला। यामध्ये सुरुवातीला आहे वर्तुळ म्हणजे काय। तर वर्तुळ आपण अगदी दुसरीत असल्यापासून, पहिलीत असल्यापासून शिकत आलेलो आहोत, पण वर्तुळ म्हणजे काय आणि त्याचे घटक कोणते ते आता माहीत करून घेऊया। वर्तुळ म्हणजेच प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय। पहा, वर्तुळ कशाला म्हणायचं, एक प्रतल आहे आणि त्यामध्ये एक स्थिर बिंदू आहे की जो कुठेही हलत नाही। यापासून समान अंतरावर असणारे जे बिंदू आहेत, ही जी दिसते वर्तुळाची कडा, ही कशापासून, बिंदूंपासून तयार झालेली आहे आणि हे सर्व बिंदू या स्थिर बिंदूपासून समान अंतरावर आहेत। आणि हे अंतर किती असतं, तर हे अंतर असतं त्या वर्तुळाच्या त्रिज्ये एवढं आणि ही जी त्रिज्या आहे ती आपण आर या अक्षराने दर्शवतो। आर फॉर रेडियस। रेडियस म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या आणि ती म्हणजे काय असते, तर वर्तुळाचा केंद्रबिंदू। आपण जे म्हटलं की एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणारे, त्यामुळे वर्तुळाला किती त्रिज्या असू शकतात, तर वर्तुळावरील कोणताही बिंदू आणि केंद्रबिंदू यांच्यामधलं जे अंतर आहे त्याला आपण त्रिज्या म्हणतो, ती म्हणजेच रेडियस। आणि वर्तुळाला अशा अनंत त्रिज्या असू शकतात। त्याचबरोबर हे सर्व बिंदू समान अंतरावर आहेत, म्हणजेच या त्रिज्या ज्या आहेत यांची लांबी देखील काय असणार आहे, समान असणार आहे। म्हणजेच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या, ही त्रिज्या, ही त्रिज्या, या सर्व त्रिज्या या काय असतात, समान लांबीच्या असतात, समान मापाच्या असतात। पुढे आहे जीवा। जीवा कशाला म्हणायचं, तर वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा जो रेषाखंड आहे त्या रेषाखंडाला आपण जीवा असं म्हणतो। तर वर्तुळामध्ये अशा जीवा किती काढू शकतो, कितीही काढू शकतो। अनंत जीवा आपण वर्तुळामध्ये काढू शकतो आणि ही जीवा, यालाच इंग्लिशमध्ये आपण कॉर्ड असं म्हणतो, CHORD, कॉर्ड म्हणजेच वर्तुळाची जीवा असते। त्यानंतर पुढे आहे तो म्हणजे वर्तुळाचा व्यास। व्यास म्हणजे काय, वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाणारी जी जीवा आहे तिला आपण वर्तुळाचा व्यास म्हणतो। म्हणजेच व्यास ही वर्तुळाची जीवा असतेच। उलट तिची स्पेशालिटी काय आहे, तर व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते, कारण जेव्हा ती वर्तुळ केंद्रातून जाते तेव्हा तिची लांबी सर्वाधिक असते। म्हणजेच व्यास जी आहे ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते। व्यासलाच आपण डायमीटर म्हणतो आणि तो आपण D या अक्षराने व्यास दर्शवत असतो। वर्तुळ लक्षात आलं कशाला म्हणायचं, त्रिज्या, जीवा, व्यास हे देखील समजलं। चला जाऊया पुढे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाची सर्व माहिती घेणार आहोत आणि मग पुढील व्हिडिओजमध्ये यावर आधारित स्वाध्याय सोडवणार आहोत। आज वर्तुळ कशाला म्हणायचं हे मात्र आपण परफेक्ट समजून घेणार आहोत। वर्तुळातले जेवढेही उपघटक आहेत, त्याच्याशी संदर्भात असणारे गुणधर्म आहेत, हे सर्व आजच्या व्हिडिओत आपल्याला समजावून घ्यायचे आहेत। पुढे आहे ते म्हणजे वर्तुळ क्षेत्र। वर्तुळ क्षेत्र कशाला म्हणायचं, तर जे वर्तुळ आहे हे वर्तुळ आणि त्याच्या आतला सर्व भाग यांचं मिळून वर्तुळ क्षेत्र तयार होतं। जसं की एखादा तुमचा वर्ग असेल शाळेतला, तर वर्ग म्हणजे फक्त आतला भाग होतो का, तर नाही, वर्गाच्या भिंती सुद्धा त्यामध्येच इन्क्लुडेड असतात। म्हणजे वर्गाच्या भिंती आणि आतला भाग हे मिळून वर्ग तयार होत असतो। तसंच वर्तुळाची जी कडा आहे, म्हणजेच त्याला आपण परिघ म्हणणार आहोत, आणि त्याच्या आतला भाग, जो भाग त्याने बंदिस्त केलेला आहे प्रतलातला, यांचं मिळून तयार होतं वर्तुळ क्षेत्र।
आणि प्रतलात काढलेल्या वर्तुळामुळे प्रतलाचे 3 भाग पडतात. कोणते 3 भाग? एक असतो वर्तुळाचा अंतर्भाग म्हणजे परिघाच्या आत असणारा भाग, दुसरा असतो वर्तुळाचा बाह्य भाग म्हणजेच ह्या बाउंड्रीच्या बाहेर असणारा भाग, आणि तिसरा आहे ते म्हणजे प्रत्यक्ष वर्तुळ. हे जे प्रत्यक्ष वर्तुळाची कडा आपल्याला दिसते म्हणजेच वर्तुळाचा परिघ जो आहे हा एक तिसरा भाग, असे 3 भाग पडत असतात. त्यातले अंतर्भागात असणारे बिंदू, बिंदू पी, बिंदू क्यू हे अंतर्भागात असणारे बिंदू आहेत. वर्तुळाच्या बाह्य भागात असणारे बिंदू ए, बिंदू बी हे वर्तुळाच्या बाह्य भागात म्हणजेच एक्सटेरियर ऑफ द सर्कल हे आहे इंटेरियर ऑफ द सर्कल, आणि पॉइंट्स ऑन द सर्कल म्हणजे वर्तुळावर असणारे बिंदू, तर हा बिंदू सी, बिंदू डी हे वर्तुळावर असणारे बिंदू आहेत. इथं आपल्याला वर्तुळाचा अंतर्भाग, बाह्य भाग हे लक्षात आलं असेल आणि प्रत्यक्ष वर्तुळ. आता पुढे पाहायचे आहेत आपल्याला वर्तुळ खंड कशाला म्हणायचे. त्याच्या आधी आपण वर्तुळ क्षेत्र पाहिलं की वर्तुळाचा अंतर्भाग जो आहे आणि वर्तुळ आहे यांचं मिळून तयार होतं वर्तुळ क्षेत्र. आता पाहूया वर्तुळ खंड कशाला म्हणायचं. तर वर्तुळ खंड म्हणजे वर्तुळातील कोणत्याही जीवेमुळे, ही जी आहे वर्तुळाची जीवा ए बी, यामुळे त्या वर्तुळ क्षेत्राचे भाग होतात, त्याचे वेगवेगळ्या भागांमध्ये रूपांतर होतं आणि त्यातला जो कोणताही एक भाग असेल त्याला म्हटलं जातं वर्तुळ खंड. आता ही जीवा जी आहे ती जर व्यास असेल म्हणजेच काय, ती जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जर जाणारी असेल तर वर्तुळाचे समान 2 भाग होतात, 50-50 होऊन जातं ते. मग असे 50-50 झाल्यानंतर वर्तुळ क्षेत्राचा जो एक भाग आहे त्याला म्हणायचं अर्धवर्तुळखंड. अर्धवर्तुळखंड म्हणजे वर्तुळ क्षेत्राचा अर्धा भाग, आणि तो कोणामुळे होऊ शकतो? तो व्यासामुळेच होऊ शकतो, कारण व्यास काय करतो, एक्झॅक्टली केंद्रातून जातो, त्यामुळे वर्तुळाचे समान 2 भाग होत असतात. पण ही जीवा जर एका बाजूने जात असेल, एका कडेने जात असेल तर वर्तुळाचे असमान भाग तयार होतात. मग त्यातला जो लहान भाग आहे त्याला लघु वर्तुळखंड असं म्हटलं जातं. आणि जो त्यातला मोठा भाग म्हणजे जीवेच्या ज्या बाजूला केंद्रबिंदू आहे त्या बाजूचा जो भाग आहे याला विशाल वर्तुळखंड असं म्हटलं जातं. हा झाला लघु वर्तुळखंड, हा झाला विशाल वर्तुळखंड. व्यासामुळे तयार होणारे 2 अर्धवर्तुळखंड हे आता आपल्या चांगलं लक्षात आलं असेल. चला जाऊया पुढील भागाकडे. पुढे आहे तो पाहायचा आहे आपल्याला म्हणजे वर्तुळ कंस. कंस म्हणजे आपल्याला आतापर्यंत महिरपी कंस, साधा कंस असे कंस माहीत होते, पण आता वर्तुळ कंस म्हणजे काय असतो हा पाहायचा आहे. तर वर्तुळावर कोणतेही 2 बिंदू घेतले की वर्तुळाचे 2 भाग होतात, यापैकी प्रत्येक भागाला कंस म्हणतात. आता वर्तुळाचे भाग होतात म्हणजे वर्तुळाच्या परिघाचे भाग होतात. आता यात कोणतेही 2 बिंदू घेतले आपण, समजा इथं बिंदू घेतला ए आणि इथं बिंदू घेतला सी, तर या 2 बिंदूंमुळे वर्तुळाचे 2 भाग होतात म्हणजेच या परिघाचे 2 भाग होतात. वरचा जो भाग आहे तो आहे हा एवढा भाग आणि त्याला म्हणतो आपण कंस AC. खालचा जो भाग आहे हा आहे एवढा भाग, हा पण होतो कंस AC. पण यातला नेमका कोणता कंस म्हणजे कोण हे कसं ओळखायचं? तर त्यासाठी कंसाचं नाव लिहिताना ते नेहमी 3 अक्षरी लिहिलं जातं. का बरं 3 अक्षरी? जेव्हा कंसाचं नाव असं लिहिल मी की ABC, याचं नाव जर असं लिहिलं की कंस ABC, तर यामध्ये कोणतंही कन्फ्युजन राहत नाही. वर्तुळ कंस ABC म्हटल्यानंतर तो हाच, तुम्ही इकडनं जाणारच नाहीत. जर फक्त AC म्हटलं तर कन्फ्युजन राहतं, हा कंस आहे की हा वरचा विशाल वर्तुळ कंस आहे. इथे पण तसंच अर्धवर्तुळ कंस म्हणजे व्यासाचे जे अंत्यबिंदू असतील त्यांच्यामुळे जो तयार होणारा असेल तो होतो अर्धवर्तुळ कंस. आणि अर्धवर्तुळ कंसापेक्षा जो लहान आहे जसं की हा ABC, या कंसाला म्हणायचं लघु वर्तुळ कंस. आणि अर्धवर्तुळ कंसापेक्षा मोठा म्हणजे हा या बाजूने, याला आपण पॉइंटला नाव देऊ समजा X, तर AXC हा काय झाला? विशाल वर्तुळ कंस झाला. असे कंसाचे विविध प्रकार देखील पडतात. पुढे अजून आपल्याला त्याच्या डिटेल्समध्ये जायचं आहे. तत्पूर्वी पाहूया आधी केंद्रीय कोन कशाला म्हणायचं. केंद्रीय कोन म्हणजेच सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल म्हणजे जो सेंटरला तयार होतो तो
म्हणजेच वर्तुळ केंद्र हा शिरोबिंदू असणाऱ्या कोणाला केंद्रीय कोन म्हणतात. केंद्रीय कोन कोणाला म्हणायचं, तर ज्या कोणाचा शिरोबिंदू म्हणजेच वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. म्हणजेच या ठिकाणी जो दिसतोय अँगल AOB, हा अँगल AOB हा जो आहे हा आहे केंद्रीय कोन. आणि ह्या केंद्रीय कोन आणि केंद्रीय कोनाने अंतरखंडित केलेला हा त्याचा संगत कंस आहे, त्याच्या समोर असणारा तो आपल्याला पुढे जाऊन पाहायचा आहे. पण केंद्रीय कोन कशाला म्हणायचं, की ज्याचा शिरोबिंदू हा वर्तुळाचाच केंद्रबिंदू आहे त्याला केंद्रीय कोन म्हणायचं. पहा आता हा सुद्धा दुसरा एक केंद्रीय कोनच आहे की ज्याचा शिरोबिंदू जो आहे तो वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. केंद्रीय कोनाचा गुणधर्म देखील आपल्याला पुढे जाऊन पाहायचा आहे. त्यापूर्वी पाहूया आता कंसांची माप काय असतात. यामध्ये सुरुवातीला आहे लघु कंसाचे माप. लघु कंसाच्या संगत केंद्रीय कोनाचे माप हेच लघु कंसाचे माप असते. म्हणजेच इथे लघु कंस PXR हा आहे आणि या कंसाचं माप किती आहे, अंशात्मक माप किती आहे, तर त्याचं माप हे त्याच्याशी संगत असणारा जो केंद्रीय कोन आहे, या कंसाशी संगत असणारा केंद्रीय कोन आहे हा, याचं आणि या कंसाचं माप हे सारखंच असतं. म्हणजेच कंस PXRचं माप देखील किती असणार आहे, 60 अंश असणार आहे. पहा खूप महत्त्वाचा गुणधर्म आहे हा आणि याचा वापर आपल्याला स्वाध्यायातले परीक्षेतले प्रश्न सोडवताना ठिकठिकाणी होणार आहे. केंद्रीय कोनाचं माप आणि त्याचा जो संगत कंस आहे याचं माप ही माप सारखीच असतात. आणि लघु कंसाचे माप हे 180 अंशापेक्षा कमी असते. पहा लघु कोन वेगळा आणि लघु कंस वेगळा. लघु कोनाचं माप 90 अंशापेक्षा लहान असते, ॲक्यूट अँगल, ते आपण पाहिलेलं आहे. पण हा जो आहे लघु कंस त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मायनॉर आर्क आणि विशाल वर्तुळ कंसाला म्हटलं जातं मेजर आर्क. तर हा जो मायनॉर आर्क आहे, लघु कंस जो आहे, याचं माप हे 180 पेक्षा कमी असतं. का बरं, तर अर्धवर्तुळ जर असेल समजा अर्धवर्तुळ, तर अर्धवर्तुळाचं माप किती असतं, 180 अंश. मग जो लघु कंस आहे तो 180 पेक्षा लहानच असणार आहे. 180चा झाला तर तो अर्धवर्तुळ कंस होईल. त्यामुळे लघु कंसाचं माप हे 180 पेक्षा कमी असतं. हे आपल्या लक्षात आले. हे पुन्हा लक्षात ठेवा, केंद्रीय कोनाचं माप आणि त्याच्याशी संगत लघुवर्तुळ कंसाचं माप हे नेहमी समान असतं, त्यात बदल नसतो. चला जाऊया पुढील भागाकडे. पुढे आहे विशाल कंसाचे माप. लघुवर्तुळ कंसाचं माप पाहिलं की जे केंद्रीय कोना एवढंच असतं. विशाल वर्तुळ कंसाचं माप देखील त्या केंद्रीय कोना एवढंच असतं, पण तो कोन जो आहे तो फिरून येतो, म्हणजे या बाजूचा सगळा आहे. मग काढत बसायला ते जरा अवघड आहे. त्यापेक्षा सोपी गोष्ट काय आहे, केंद्रीय कोनाचं माप आपल्याला माहिती आहे 60 अंश. म्हणजेच कंस PXRचं माप देखील किती असणार आहे, 60 अंश असणार आहे. आणि विशाल कंसाचं जर माप काढायचं असेल तर 360 अंश वजा संगत लघु कंसाचं माप करायचं. म्हणजेच यातला विशाल कंस कोणता आहे, कंस PYR. तर या कंस PYRचं जर मेजरमेंट काढायचं असेल तुम्हाला तर ते होणार आहे 360 डिग्री मायनस लघु वर्तुळ कंसाचं माप, ते किती आहे, 60 अंश आहे. आणि 360 वजा 60 म्हणजे 300 अंश असणार आहे विशाल वर्तुळ कंसाचं माप. कधी आपल्याला विशाल वर्तुळ कंसाचं माप देतील आणि लघु वर्तुळ कंसाचं माप विचारतील तरी सुद्धा लक्षात ठेवायचंय की पूर्ण वर्तुळाचं अंशात्मक माप जे आहे ते किती असतं, 360 डिग्री असतं. आणि त्यापैकी आपल्याला एक जर कोणताही वर्तुळ कंस माहीत असेल तर दुसरा काढण्यासाठी काय करायचंय, 360 अंशातून माहीत असलेल्या वर्तुळ कंसाचं माप वजा करायचंय. दुसऱ्या कंसाचं माप आपल्याला आपोआप मिळून जातं. ही गोष्ट लक्षात असू द्या. चला जाऊया पुढील भागाकडे. पुढे आहे ते म्हणजे अर्धवर्तुळ कंसाचे माप. आणि अर्धवर्तुळ कंसाचे माप मगाशी जाता जाता सांगून गेलो होतो तुम्हाला की अर्धवर्तुळ कंसाचं जे अंशात्मक माप आहे ते किती असतं, ते असतं 180 अंश. कारण पूर्ण वर्तुळ कंस जो आहे त्याचं माप असतं 360 डिग्री. 360 डिग्री म्हणजे काय, इथून स्टार्ट केलं पूर्ण फिरून एक राऊंड पूर्ण आलो याला म्हणायचं 360 डिग्री. आणि त्यातला जर हा अर्धाच टर्न आहे तर त्याचं माप किती असणार आहे, 180 अंश. त्यामुळं अर्धवर्तुळ कंसाचे माप असते 180 अंश. साधी सोपी गोष्ट.
पण माहीत असावी अशी कामाची गोष्ट. पुढे आता हा भाग खूप महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा. हे लक्षात घ्या, याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते प्रश्न सोडवताना हे माहीतच पाहिजे, त्याशिवाय ते प्रश्न सुटूच शकत नाहीत. पुढे आहे तो म्हणजे आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंस कशाला म्हणायचं. तर पहा, इथे जो कंस आहे, कंस APB, हा कंस म्हणजे काय, ही पूर्ण बॉर्डर, हा आहे कंस APB. यामध्ये जो आंतरलिखित केलेला कोन आहे तो कोन आहे AP आणि B. हा जो कोन आहे हा कंस APB मध्ये आंतरलिखित केलेला कोन आहे आणि या कोनाने आंतरखंडित केलेला कंस. आता आंतरखंडित केलेला म्हणजे त्याच्या जबड्यात जो बसला जाऊन त्याने जो आ केलाय ना, त्याच्यामध्ये जो आलाय तो म्हणजे आहे आंतरखंडित कंस. तो आंतरखंडित कंस आणि या कोनाचं माप याच्यामध्ये असणारा संबंध लक्षात घ्या. तर जो आंतरलिखित केलेला कोन आहे त्याचा शिरोबिंदू हा वर्तुळावर असला पाहिजे, ही पहिली महत्त्वाची गोष्ट. तेव्हाच तो त्या कंसामध्ये असणार आहे आंतरलिखित केलेला. त्याने आंतरखंडित केलेला जो कंस असतो, इथे कोन APB ने AXB हा कंस जो आहे तो आंतरखंडित केलेला आहे. तर या कंस AXB चं माप जे आहे ते काय असतं, तर या कोनाच्या दुप्पट असतं. याच्या उलट या कोनाचं माप, आंतरलिखित असलेल्या कोनाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजेच इथे कोन APB चं माप जे आहे ते 110 अंश भागिले 2 म्हणजेच 55 अंश एवढं असणार आहे. दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा, आधी जी एक पाहिली ती आणि आत्ता जी पाहतोय ही, या दोघांचाही खूप वापर करायचा आहे आपल्याला. आत्ता पाहिलेलं काय आहे, तर आंतरलिखित केलेल्या कोनाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. त्याच्या आधी आपण पाहिलेली प्रॉपर्टी होती ती केंद्रीय कोनाची होती, ती पुन्हा रिवाइज करतोय. इथे हा आहे केंद्रीय कोन. केंद्रीय कोन म्हणजे ज्याचा शिरोबिंदू केंद्रावर आहे तो कोन. आणि या केंद्रीय कोनाचं माप किती असतं हे आपण पाहिलेलं आहे. किती असतं, तर त्याच्याशी संगत असलेला जो कंस आहे त्याचं माप आणि त्या संगत केंद्रीय कोनाचं माप हे नेहमी समान असतं. केंद्रीय कोनाचा शिरोबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू, त्याचं माप आणि त्याच्या संगत वर्तुळ कंसाचं माप हे समान असतं. मात्र ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर आहे त्या आंतरलिखित कोनाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. दोन्ही संबंध पुन्हा सांगितलेत, हे प्रॉपर लक्षात ठेवा. याच्यावर आधारित खूप उदाहरणं सोडवायची आहेत. चला जाऊया पुढील भागाकडे. इथे खूपच मी जीव लावतोय पण ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळं मस्ट येते, ते माहीतच असलं पाहिजे. त्याशिवाय वर्तुळ काय कळालं, त्याशिवाय मजा नाही वर्तुळात. अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेल्या कोनाचे माप 90 अंश असते. पहा आता, अर्धवर्तुळ म्हणजेच काय, व्यासामुळे झालेले वर्तुळाचे दोन भाग, ते म्हणजे काय असतात, अर्धवर्तुळ. आणि अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोन, का बरं, तर हे व्यासाचे एंड पॉइंट्स आहेत आणि हे अर्धवर्तुळ आहे. याच्यात जो आंतरलिखित केलेला कोन आहे त्याचं माप असतं 90 अंश. का 90 अंश असेल, तर त्याने आंतरखंडित केलेला कंस जो आहे, कंस EMC, हा EMC काय आहे, अर्धवर्तुळ आहे. म्हणजे त्याचं माप किती असणार आहे, 180 अंश असणार आहे या कंसाचं. आणि या कोनाचं माप आपण पाहिलं की याच्या निम्म असतं, म्हणजे भागिले 2. म्हणजेच अर्धवर्तुळात जो आंतरलिखित केलेला कोन आहे त्याचं माप जे आहे ते 90 अंशाचं असतं. याच्यावर एक तरी प्रश्न येतोच, हे लक्षात असू द्या. चला जाऊया पुढील भागाकडे. आंतरलिखित कोन आंतरखंडित कंस झाला. पुढची महत्त्वाची गोष्ट की जी वर्तुळामध्ये असतेच आणि ज्याच्यावर प्रश्न बनतोच, ती म्हणजे आहे चक्रीय चौकोन, म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. चक्रीय चौकोन म्हणजे काय, ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतात त्याला चक्रीय चौकोन म्हणतात. हा आहे ते चौकोन ABCD आणि याची खासियत काय आहे,
याचे चारही शिरोबिंदू, बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू डी, हे चारही शिरोबिंदू कुठे आहेत? वर्तुळावर आहेत. वर्तुळावरच ते चारही शिरोबिंदू असल्यामुळे याला म्हणायचं चक्रीय चौकोन. आणि याची खासियत काय आहे? याचे जे सम्मुख कोन आहेत हे एकमेकांचे पूरक कोन असतात. पूरक कोन म्हणजेच काय? ज्यांची बेरीज 180 असते, म्हणजेच मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल डी बरोबर असते किती? 180 अंश. तसंच हा ए आणि हा सी हे दोन पण काय आहेत? सम्मुख कोन आहेत. मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल सी इज इक्वल टू सुद्धा असणार आहे 180 अंश. हे लक्षात ठेवा. ही प्रॉपर्टी आपल्याला खूपदा वापरावी लागते. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे परस्परांचे पूरक कोन असतात, म्हणजेच त्यांची बेरीज असते 180 अंश. चला पाहूया पुढील भाग. पुढे आहे तो म्हणजे चक्रीय चौकोनाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म. चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं काय पाहिलं होतं आपण? त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. त्रिकोणामध्ये पाहिलेली गोष्ट अशी होती, याचं माप हा ए असेल, हा बी असेल, तर हे असतं ए प्लस बी. हे त्रिकोणाचं होतं. आपल्याला पाहिजे आहे आता चक्रीय चौकोनाचं. तर चक्रीय चौकोनाचा जो बाह्य कोन असतो, हा बाह्य कोन, याचं माप किती असतं? तर पहा, याच्याशी रेषीय जोडी करणारा कोन जो आहे तो आहे बी सी डी. हा वाला जो कोन आहे, हा कोन या कोनाशी रेषीय जोडी तयार करतो. म्हणजेच या दोघांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. आणि आत्ताच आपण चक्रीय चौकोनाची जी प्रॉपर्टी पाहिली, ही चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन जे आहेत ते एकमेकांचे पूरक कोन असतात. म्हणजेच या दोन कोनांच्या मापांची बेरीज देखील किती असते? 180 अंश असते. म्हणजे पहा, याच्यामध्ये हा मिळवला तरी 180 बेरीज येते, याच्यामध्ये हा मिळवला तरी बेरीज 180 येते. याचाच अर्थ काय? हे दोन्ही कोन जे आहेत, हा कोन आणि हा कोन, हे दोन्ही कोन एकरूप असणार आहेत. का? याच्यामध्ये कोणताही मिळवला तुम्ही तरी बेरीज 180 मिळते. प्रॉपर्टी तीच आहे. चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन हा त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. बाह्य कोन जो आहे तो त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. या दोन्ही कोनांचं माप समान असतं. चला पाहूया पुढील भाग. पुढे आहे ते म्हणजे वर्तुळाचा परिघ. आणि वर्तुळाचा परिघ म्हणजेच काय? तर वर्तुळाची परिमिती असते. म्हणजेच वर्तुळाच्या कडेकडेने जर तुम्ही चक्कर मारली तर तुम्ही एकूण किती अंतर चालला हे सांगणारा भाग म्हणजे असतो वर्तुळाचा परिघ. म्हणजे इथपासून तर पूर्ण एक राऊंड मारून इथपर्यंत आल्यावर किती अंतर होतं हे म्हणजे असतं वर्तुळाचा परिघ. आणि परिघाचं सूत्र आहे 2 पाय आर. 2 गुणिले पाय गुणिले आर. तू म्हणाल हे पाय काय आहे? तर पाय म्हणजेच काय? परिघ छेद व्यास यांचं गुणोत्तर आहे. हा आहे परिघ. आणि वर्तुळाचा व्यास म्हणजे हा व्यास, की जो वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास. ह्या परिघ आणि व्यासाचं जर गुणोत्तर घेतलं तर ते जे गुणोत्तर आहे, असं अनेक वर्तुळांवर करून पाहिल्यावर लक्षात आलं हे गुणोत्तर येतं 22/7. म्हणजेच त्याची दशांश अपूर्णांकात किंमत 3.14. तिची एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही काढता येत, पण ही काढलेली त्याची अंदाजे किंमत आहे 22/7 किंवा 3.14. ही आहे पायची व्हॅल्यू. आणि याचा उपयोग आपल्याला उदाहरणं सोडवताना करायचा आहे. परिघाचं सूत्र लक्षात असू द्या, 2 पाय आर. आर म्हणजे काय? आर फॉर रेडियस. रेडियस म्हणजेच त्रिज्या. आता इथं 2 पाय आर, यातल्या ह्या 2 आरचा मिळून काय होणार आहे? 2 रेडियस एकत्र आल्या तर डायमीटर. त्यामुळं परिघाचं दुसरं एक सूत्र आहे ते म्हणजे पाय डी. पाय डी म्हणजेच काय? परिघ बरोबर पाय गुणिले व्यास जर केला तर आपल्याला परिघ मिळणार आहे. ते इथं दिसतंच आपल्याला. हा व्यास इथं भागिले, हा तिकडे जाऊन गुणिले झाला तर परिघ बरोबर पाय गुणिले व्यास. व्यासाला जर आपण पायने गुणलं तर आपल्याला परिघ मिळून जातो. सूत्राचा वापर करून किमती काढायच्या असतात. सोपी उदाहरणं असतात. 2 सूत्र लक्षात ठेवा. परिघ बरोबर 2 पाय आर किंवा पाय डी. आर फॉर रेडियस, डी फॉर डायमीटर म्हणजेच व्यास. हे झालं परिघाचं. पुढे आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ. तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र पहा काय आहे? वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर. वर्तुळाने व्यापलेली जी जागा आहे मध्ये
त्यालाच म्हणायचं वर्तुळाचं क्षेत्रफळ मधलं सगळं. आणि पाय आर स्क्वेअर, आर म्हणजेच काय आहे, आर म्हणजेच आहे वर्तुळाची त्रिज्या. पाय गुणिले वर्तुळाच्या त्रिज्येचा जर वर्ग केला तर आपल्याला पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळत असतं. पायची किंमत जेव्हा कधी दिलेली नसेल तेव्हा आपण 22/7 हीच किंमत घ्यायची आहे. जर आवर्जून उदाहरणात देतात की पाय बरोबर 3.14 असं जर आपलं गणित संपल्यानंतर पुढं कंसात दिलेलं असेल तर मग तेव्हा पायची किंमत 3.14च घ्यायची आहे. दिलेली नसेल तर 22/7 घ्यायची आहे, ज्याच्यामुळं आपल्याला अपूर्णांकामध्ये जावं लागत नाही, भाग जातात आणि त्या 7मुळे आपलं काम बरंच सोपं होत असतं. पुढे आहे तो म्हणजे महत्त्वाचं एक प्रमेय, जे पुढील वर्गांमध्ये जाऊन याची सिद्धता पाहिजे आहे तुम्हाला किंवा आता नवीन याच्यात पण असेल ती, तो म्हणजे वर्तुळ केंद्र व जीवा यांच्याशी संबंधित गुणधर्म. तर आणि तो गुणधर्म आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने जीवा दुभागली जाते. लंब टाकायचा आहे. वर्तुळाच्या केंद्रातून कोणत्याही जीवेवर जर लंब टाकला गेला, परपेंडिक्युलर जर काढला जीवेला, तर त्याच्यामुळे काय होतं, त्या जीवेचे समान 2 भाग होत असतात, म्हणजेच ती जीवा दुभागली जाते. म्हणजेच इथं काय होतं, AP बरोबर काय होतात, PB होतात. याचा वापरही खूप उदाहरणांमध्ये आपल्याला करायचा आहे, त्यामुळे व्यवस्थित समजावून घ्या. वर्तुळ केंद्रातून जीवेवर जर लंब असेल तर तो जीवेला दुभागतो. गरज नाही की जीवा जी आहे ती खालीच असली पाहिजे, जीवा बाजूला पण असू शकते. इथे जरी जीवा आहे आणि इथं वर्तुळ केंद्रातून जर या जीवेवर लंब काढला तरी देखील या जीवेचे समान 2 भाग होतात. हे वर्तुळ केंद्र आहे, ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. याचा खूप ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. चला जाऊया पुढील गुणधर्माकडे वर्तुळाच्या. तो पण आहे वर्तुळ केंद्र आणि जीवा यांच्याशी संबंधित असा गुणधर्म. आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे, एकाच किंवा एकरूप वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. डायरेक्ट वापरावं लागतं कधी कधी उदाहरणामध्ये, की इथे पहा, जीवा ही आहे AB आणि ही आहे जीवा CD. जर AB इज इक्वल टू CD असेल, या दोन्ही जीवा जर एकरूप असतील तर काय होतं, तर या जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. किंवा याच्या उलट, जर OP बरोबर OQ आहे, म्हणजेच या दोन्ही जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर आहेत, तर या दोन्ही जीवा ज्या आहेत त्या एकरूप असतात, म्हणजेच त्यांचं माप जे आहे ते सारखं असतं. एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात किंवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. हे अशी डायरेक्ट विधानं नाही येणार, याच्यावर आधारित गणित असणार आहेत, उदाहरणं असणार आहेत आणि त्यामध्ये आपल्याला हे गुणधर्म वापरावे लागणार आहेत. चला जाऊया पुढील भागाकडे. पुढे आहे ते म्हणजे वर्तुळ केंद्र आणि जीवा यांच्याशी संबंधित गुणधर्म आहे. आणि पाहतो काय आहे की एका किंवा एकरूप वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्राशी एकरूप कोन करतात. पहा इथे आहे जीवा AB आणि जीवा CD या जर एकरूप असतील, AB इक्वल टू जर CD असेल तर काय, या AB जीवेने वर्तुळ केंद्राशी केलेला जो कोन आहे तो कोन कोणता आहे, AOB. तो जो कोन आहे तो आहे कोन AOB. आणि जीवा CD ने वर्तुळ केंद्राशी केलेला कोन आहे COD. हा आहे AOB हा अँगल आणि दुसरा अँगल आहे अँगल COD. तर या दोन अँगल मध्ये रिलेशन काय आहे, जर या जीवा एकरूप असतील तर त्यांनी वर्तुळ केंद्राशी केलेले जे कोन आहेत ते देखील एकरूप असतात. आता पुन्हा एकदा तसंच की गरज नाही की त्या अशा विरुद्धच असाव्यात. इथं समजा एखादी वेगळी जीवा आहे आणि या जीवेचं नाव आहे EF आणि ही EF जीवा सुद्धा या CD एवढीच आहे, त्या AB एवढीच आहे, तर इने जो कोणता कोन केलेला असेल म्हणजे EOF अँगल EOF जो आहे हा सुद्धा काय असणार आहे, एकरूप असणार आहे. कोणाशी, AOB आणि CODशी. थोडक्यात काय, जीवा जर एकरूप असतील तर त्यांनी वर्तुळ केंद्राशी केलेले जे कोन आहेत ते देखील एकरूप असतात आणि त्याच्या उलट वर्तुळ केंद्राशी जर केलेले कोन एकरूप असतील
तर त्यांच्याशी संबंधित ज्या जीवा आहेत त्या देखील एकरूप असतात, हे समजून घ्यायची गोष्ट आहे. चला जाऊया पुढील घटकाकडे, आणि हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. हे जे गुणधर्म आहेत हेच गुणधर्म आहेत की ज्यांच्यावर वर्तुळावर आधारित प्रश्न खेळत असतात. ते एवढ्या बेसिक गुणधर्मांवर आहेत. एकाच वर्तुळ कंसातील आंतरलिखित कोन एकरूप असतात. इथे पहा, वर्तुळ कंस ए, वाय आणि बी हा एक कंस आहे, आणि यामध्ये आंतरलिखित असणारे कोण कोणते आहेत? ए पी बी. अँगल ए पी बी हा एक कोन आहे, आणि दुसरा कोन कोणता आहे? ए क्यू बी. अँगल ए क्यू बी, की ज्यांचे शिरोबिंदू जे आहेत शेवटचे ते वर्तुळ कंसाचेच अंत्यबिंदू आहेत. म्हणजेच एकाच वर्तुळ कंसामध्ये आंतरलिखित असणारे हे दोन कोन आहेत. आणि आपल्याला माहित आहे की या कोणाचं माप किती असतं? तर या कंसाच्या निम्म असतं. या कंसाच्या निम्म याचं माप येणार आहे. याचं माप किती येणार आहे? त्याच कंसाच्या निम्म येणार आहे. म्हणजे दोघांची माप काय आहेत? याच्या निम्मा आणि तो सुद्धा याच्या निम्मा. म्हणजेच ते दोन्ही कोण काय असणार आहेत? एकरूप असणार आहेत. त्यांची माप समान असणार आहेत. याच्यावर आधारित भरपूर प्रश्न सोडवायचे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की एकाच वर्तुळ कंसातले कोन जर असतील, थोडक्यात ते दोन्ही कोणांचं जे तोंड उघडलंय पुढे, ते त्यांनी आंतरखंडित केलेला कंस जर सेम असेल तर ते दोन्ही कोन काय असतात? ते दोन्ही कोन एकरूप असतात. त्यांची माप इक्वल असतात. खूप सारे प्रश्न सोडवायचे त्यावर. चला पाहूया पुढील भाग. पुढे आहे, विशाल वर्तुळ कंसातील आंतरलिखित कोन हा लघु कोन असतो, आणि लघु वर्तुळ कंसातील आंतरलिखित कोन हा विशाल कोन असतो. हे उलट आहे. कसं पहा, जो विशाल वर्तुळ कंस आहे, इथे दिसतोय आपल्याला विशाल वर्तुळ कंस कोणता आहे? ए, एक्स आणि बी. याच्यामध्ये आंतरलिखित असणारा जो कोन आहे तो आहे हा कोन अँगल ए सी बी. अँगल ए सी बी जो आहे हा लघु कोन असतो. का बरं लघु कोन होत असेल हा? तर याने आंतरखंडित केलेला जो कंस आहे, कंस बी वाय ए, याच्या निम्म माप याचा असणार आहे. आणि या कंसाच्या निम्म माप म्हणजे हा जो कंस आहे हा लघुवर्तुळ कंस आहे. या लघुवर्तुळ कंसाच्या निम्मा हा असणार आहे. त्यामुळे अँगल ए सी बी जो आहे तो काय असणार आहे? लघुकोन. आणि तो कुठं अंतर्लिखित होता? विशाल वर्तुळ कंसामध्ये. आता याच्या उलट पहा, लघुवर्तुळ कंसामध्ये अंतर्लिखित असणारा कोन म्हणजे हा कोन आहे अँगल ए डी बी. आता हा ए डी बी पहा, अँगल ए डी बी. या ए डी बीचं माप किती असणार आहे? तर ते असणार आहे त्याने आंतरखंडित केलेला. आता याला जर पुढे असा वाढवला, आपण पुढे वाढला, तर याने आंतरखंडित केलेला जो कंस आहे तो कोणता आहे? हा पूर्ण कंस म्हणजे ए एक्स बी, विशाल वर्तुळ कंस, आणि त्याच्या निम्म माप याचा असणार आहे. त्यामुळे हा काय असणार आहे? हा विशाल कोन असणार आहे. का? तर विशाल वर्तुळ कंसाचं माप हे 180 पेक्षा जास्त असतं, आणि 180 पेक्षा जास्त जर कंसाचं माप आहे तर त्याचा निम्मा जो आहे तो 90 पेक्षा जास्त येणारच आहे. म्हणजेच तो कोन काय असणार आहे? विशाल कोन असणार आहे. हे लक्षात असू द्या. या प्रॉपर्टीचं पण ऍप्लिकेशन करण्यावर उदाहरणं असतात की विशाल वर्तुळ कंसातील आंतरलिखित कोन जो आहे तो लघु कोन असतो, आणि लघु वर्तुळ कंसातील आंतरलिखित जो कोन आहे तो विशाल कोन असतो. एवढ्या साध्या बेसिक गोष्टी आहेत, आणि या सर्व गुणधर्मांचा वापर आपल्याला उदाहरणं सोडवताना करायचा आहे. आणि ती उदाहरणं लगेचच आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडवायला सुरुवात करणार आहोत. स्वाध्याय 16.1च्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ या घटकाची पूर्ण माहिती घेतली आहे, त्याचे सगळे गुणधर्म समजावून घेतले आहेत, आणि यांचा वापर आपल्याला आता ॲप्लिकेशन करायचं आहे. नॉलेज इज पॉवर व्हेन ॲप्लाइड. तर ते ॲप्लिकेशन आपण पुढील स्वाध्यायात करणार आहोत. चला भेटूया स्वाध्याय 16.1 मध्ये. तोपर्यंत ज्यांना ॲडव्हान्स तयारी करायची अशा विद्यार्थ्यांनी TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप, की ज्यामध्ये सर्व 7वी स्कॉलरशिपचेच प्रश्न आहेत, यामधील व्हिडिओज नक्की पहा. तुम्हाला नक्की गणित विषयात 90च्या वर मार्क राहणारच, आणि तुम्ही राज्याच्या यादीमध्ये पण येऊ शकाल. त्यामुळे यातले जे ॲप्लिकेशनचे प्रश्न आहेत, व्हरायटी प्रश्न आहेत, हे नक्की पहा. भेटूयात स्वाध्याय 16.1च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा.
अभ्यास करत राहा, दररोज काहीतरी नवीन शिकत राहा. धन्यवाद.